नमस्कार मित्रांनो, आडगाव फाटा बस स्टॉप रात्रीचे 9 वाजले होते. दोन मित्र मोटरसायकलने बस स्टॉपपर्यंत आलेत. आता आडगाववरून ते फाट्यापर्यंत आले आणि बस स्टॉपजवळ थांबलेत. दोन्ही मित्र 25 वर्षाचे होते. एकाचं नाव अनिल आणि दुसऱ्याचं दगडू. आता रात्रीचे 9 वाजून गेले होते. आता आडगाव हे लहानसं गाव. फाट्यावरच्या स्टँडवरती कोणीच नाही, सुमसाम सर्व. दोघांनी पॅन्ट शर्ट टोपी घातलेलं होतं. मोटरसायकलवरून दोघं उतरलेत, गाडी स्टँडला लावली. बाक होता एकच, फक्त बाक बसून राहिले. ते का आले होते बरं? कारण त्या दोघं मित्राचं नाव होतं, एकाचे अनिल आणि दुसऱ्याचे दगडू. दोघं 25 वर्षाचे. अनिलचे मामा येणार होते आणि मामांनी सांगितलं की बा मी 9 वाजता गाडी येते, तुम्ही बरोबर तिथं फाट्यावर मी उतरेल. आता आडगाव फाटा ते गाव 5 किलोमीटरचं अंतर, परत तो घनदाट जंगल. मामा एकटे कसे काय येतील? त्यांना घेण्यासाठीच ते दोघं आले होते. आता अनिलने त्याचे मित्र दगडू याला सोबत घेतलं होतं. आले, वाट पाहत बसले. 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले. कोणाच्याच पत्ताने एखादं वाहन द्यायचं, निघून जायचं बस. पण एसटीचा पत्ता नव्हता. यांनी फोन लावला, मामांना लागत. मग फोन एकदाचा फोन लागला. मामांना विचारलं, मामा अहो कुठे तुम्ही? त्यांनी सांगितलं, काही नाही हो, फक्त 4-5 किलोमीटर फाटा राहिला, तोपर्यंत आमची गाडी गेली. काहीतरी बिघाड आलेला आहे, ते बघताय ड्रायव्हर भाऊ, ते दुरुस्त झाली का मी येऊन जाऊ. पुन्हा फोन लावायचे, गाडी दुरुस्तच होत नव्हती. मग आता काय करायचं? मग ते नाही बघ, आम्ही येऊ का तिथं घ्यायला? तर नाही, काही चिंता करू नका, मी येतो, तुम्ही फाट्यावरच थांबा. गाडी सुरू झाली का आम्ही लगेच येईन, काही काळजी करू नका. त्यांना विचार केला, चला थंडीचे इतका लांब जाण्यापेक्षा अजून रस्त्यात चुका मुकून गेल्या का तेवढं आपण जेव्हा गाडी सुरू होऊन देईन, रस्त्यावर येईन, ती थांबणार नाही आपल्यासाठी, पुन्हा वापस यावं लागेल, त्यापेक्षा इथंच थांबा. ते दोघं बसले बाकावरती, बसून राहिले. खूप थंडी पडली होती. स्वेटर टोपी घालून सुद्धा त्यांना खूप थंडी वाजत होती. आणि अचानक त्यांच्या लक्ष गेलं, आता रात्रीचे 10 वाजले होते. रोडावरती बऱ्याच अंतरावरती कोणीतरी 2 आकृत्या दिसल्या आणि शेकोटी पेटलेली होती. मग अनिल म्हणाला, हे बघ, इथे एकटं बसण्यापेक्षा चला, शेकोटी पेटलेली कोणीतरी माणसं असतील, काही जास्त दूर नाही आहे, चालत तिथपर्यंत जाऊ, गाडी इथंच राहू दे. गाडी इथं राहिलं म्हणजे एसटी जर आली पटकन येऊन जाऊ आपण इथं. मग ते दोघं रस्ता धरून चालायला लागले. आता चंद्रप्रकाश होता, पण घनदाट झाडी आणि रस्त्यावरती फक्त सावली. थोडाफार चंद्रप्रकाश पडत होता, दूर शेकोटी भेटलेली. मग दगडू म्हणाला, बाबा रे खूप दूर आहे. मग अनिल म्हणाले, बाबा जाऊ, आपलं बघ गाडी केव्हा येते आणि केव्हा नाही, ती गाडी बंद पडलेली आहे. मामांनी सांगितलं ना की बा मी येतो, तुम्ही तिथंच थांबा, कुठं हलू नका, तोपर्यंत आपण जाऊ शेकोटीवर. अंग पण शेकू, बघ किती थंडी, एवढं स्वेटर टोपी घालून सुद्धा आपल्याला थंडी वाजते. थोडंसं अंग शेकून घेऊ, गरमी वाढील, थंडी पळून जाईन आपली. आणि कोणीतरी आहे तिथं, बघा 2 आकृत्या दिसत आहे, आपलं थोडं टाईमपास पण होईल ना, गप्पा वगैरे मारण्यामध्ये चांगला टाईमपास होऊन देऊन. चला इथं एकटं बसून काय करतात. आणि चालत पुढे निघाला. चालताय, दूर शेकोटी दिसते. मागे ओढून पाहता, अरे बस स्टॉप तर बरंच मागे राहिला, मोटरसायकल मागे राहिली. मग दगडून, अरे राहू दे रे, तिथंच थांबत, गाडीला कोण खातो आपल्याकडे, चला आपण जाऊ. पुढे चालताय, अरे शेकोटी जवळ दिसते आणि आपण केव्हाचे चालतो, शेकोटीपर्यंत कसं पोहोचत नाही. बापरे, मानेला जरा भीती वाटायला लागली. दगडू म्हणाला, बघ थंडीमुळे आपल्याला तसं भास होतं, चालतं थोडंसं झपझप पावलं टाक बस. मग दोघं झपझप पावलं टाकत आले, शेकोटी जवळ आले आणि एकदम त्यांना हास्य वाटला. शेकोटी पेटलेली होती. 2 माणसं तिथं बसलेले होते, वयस्कर माणसं होते. त्यांनी बी स्वेटर टोपी पॅन्ट शर्ट घातलेलं होतं आणि ते पण बसले, तरी बी त्यांना थंडी वाजत होती, ते अंग शेकत होते. मग यांनी विचारलं, का हो का इथं कुठं राहतात तुम्ही? त्याला नाही हो, आम्ही सहज आलो इथं रस्त्यावरती आणि शेकोटी पेट, चला बा कोणी स्टॉपवरती कोणी येईल, गप्पा वगैरे मारू, तेवढा टाईमपास. हे अंग शेकू लागले, एकदम लक्ष गेलं यांचं. शेकोटी तर होतीच, काड्या कसरांना शेकोटी पेटवलेली होती, पण बाजूला हरभऱ्याची झाडं आणि ते हरभरे भाजत होते. ते म्हणाले, बघा पोरांनो, आता ते वयस्कर नसते, 50 ते 60 वर्षाचे वरपेक्षा जास्त वयाचे होते. ते हरभरे भाजत होते आणि भाजलेले हरभरे मग ते राख बाजूला करत होते आणि पटापट हरभरे खायला लागले. ते म्हणायचे, पोरांनो खा, तुम्ही पण हरभरे खा. मग यांना काय, हरभरे भाजलेले, वास सुटलेला आहे. मग दोघं हरभरे खायला तुटून पडलेत. भरपूर हरभरे होते. त्याने बघा आमच्या शेतात, मी तर राहतो हरभरे भाजण्यासाठी, आणि काय शेतात शेकोटी करायची म्हणून मी रस्त्यावरच केला, चला कोणी येणारा जाणारा भेटेन, तो पण 2 घास खाईन हरभरे, म्हणून आम्ही रस्त्यावरती की नाही शेकोटी पेटवली आणि हरभरे भाजतोय. यांना आनंद झाला. अनिल आणि दगडूंना मग गप्पा करता ते हरभरे खाण्यात गुंगून गेले, ते पण दोघं. आता ते 2 माणसं वयस्कर होते आणि त्यांच्याकडे बघून हसायला लागलेत. आता शेकोटीचे उजेडात त्यांचे चेहरे असे काही भेसूर वगैरे काही वाटले नाही. यांना वाटलं
त्यामध्ये शेतकरी येते बाजूचे, आपल्याला बी हरभरे खायला मिळतात ना. मग त्यांनी विचारलं कुठे आहे तुम्ही, काय नाव. मग यांनी सांगितलं माझं नाव अनिल. हे कशासाठी आले, त्यांना स्टॉपवर आलेलो आहे, बस येते. अनिल म्हणाला माझे मामा येतात ना त्यांना घ्यायला आम्ही आलेलो आहे. त्यांना बरं झालं तुम्ही इथपर्यंत आले, हरभरे बी खाऊन घ्या, पोट बरं का. ते दोघं वयस्कर माणसं आणि हे तरुण मुलं दोघं, पण यांच्यापेक्षा ते जास्त खात होते हरभरे. पटापट पटापट तेव्हा गरम गरम हारमध्ये हात टाकायचे, पटकन हरभरे काढायचे खायचे. यांना तर नुसते चटके बसत होते. भरपूर हरभरे तोडून आणले होते त्यांनी. बापरे इतके हरभरे. तर खाऊ एवढे हरभरे खबर तोडून आणले. तर अहो आम्ही एकटे थोडंच खाणार आहे, तुमच्यासारखे कोणी येतील ना, म्हणून आम्ही जास्त आणले. चला खा तुम्ही पोटभर खा. यांना काय हरभरावर तुटून पडले, यांना भाजलेले हरभरे आनंदाने खाऊ लागले. ते खाता खाता यायला बराच वेळ झाला, 15-20 मिनटं. आता यांचा स्पीड कमी होता, ते दोघं माणसाचा मात्र जास्त होता. अनिल म्हणाला दगडू बघा एक काका किती फटाफट हरभरे खातायत. तेवढं अहो मग तुम्ही पण काय घाबरता, फटकन हात घालायचा राखेत. ते म्हणा नाही आम्हाला चटका लागतायत. तो चटका लागतं का आम्ही देतो. ते असे हात घालायचे राखेत आणि फटकन हरभरे काढायचे, यांच्या हातात द्यायचे. बापरे कमाले, यांना चटका कसा लागत नाही. दोघं विचार करायला लागले. मग दगडूचं पण पोट भरलं, अनिलचे पोट भरलं. तो बाबा आम्ही अगोदर जेवण करून आलेलो, तो आम्ही भरपेट हरभर खाल्ला, आता तुम्हीच का बसतो. एवढी काय भूक लागली, तुम्ही हरभरे तुम्ही जेवण नाही केलं का, एकसारखे हरभरच खाताय. ते दोघं हसले. ते म्हणायचे अहो एकसारखं काय, आम्हाला हरभरे फार आवडता, तुम्ही पण खा. एवढं नाही आमचं पोट भरला, तुम्ही खा, आम्ही गंमत बघतो. अरे बापरे. मग दोघं अंग शेकायला लागले. शेकोटी कचरा पण भरपूर होता, कचरा टाकताय. शेकोटी पेटलेली, शेकोटीच्या लक्क उजाड. चंद्रप्रकाश तर होता पण झाडांमुळे रस्त्यावरती एवढा चंद्रप्रकाश पडत नव्हता. दोघांचं मात्र लक्ष गेलं की दोघं लोक जे बसले होते ना त्यांचे डोळे एकदम टपोरे होते. विचित्रच वाटले यांना. त्यांना म्हटलं जाऊ द्या आपल्याला काय, यांचं पोट भरलं गंमत पाहत होते. मग ते दोघं माणसं म्हणाले बघा तुम्हाला की ना आता रात्रभर हरभरे खात बसावं लागणार आहे. हे म्हणाले नाही हो रात्रभर कशाला, आम्ही गाडीची वाट बघतोय, गाडी आली आमचे मामा आले का मी चालले जाऊ. ते बघ समोर स्टॉप दिसतोय ना, तिथं आमची गाडी लावलेली. यांनी दोघांनी वळून पाहिलं, त्या माणसांनी पाहिलं जिथं गाडी लावली होती ना तर चंद्रप्रकाश होता. चंद्रप्रकाशात गाडी दिसत होती, दुरूनच चमकत होती. अनिलला विचार करतो की अंतर तर काही जास्त नाही, इथून आपल्याला गाडी दिसते, पण याला आपल्याला एवढा उशीर का लागला. तो दगडूला मला दगडू आपल्याला शिकडीपर्यंत याला एवढा उशीर का लागला. दगडू ना जाऊ दे रे बाबा, खूप थंडी वाजत होती ना म्हणून आपल्याला तसं वाटलं. पाय आपल्या अडखडत होते, थरथर कापत होता आपण एवढं स्वेटर टोपी घालून सुद्धा. चला आता शिकुडीवर अंग शेकलं, किती छान वाटतं एकदम ताजत तवाना. ते दोन्ही माणसं म्हणाला हो पोरांनो खा हरभरे खा अजून. ते म्हणा नाही आम्ही खा. मग ते दोन्ही म्हणाले बघा तुम्हाला आमच्याबरोबर साथ कंपनी द्यावं लागेल, आम्ही तुम्हाला बोलवलं ना, आम्ही तुम्हाला हरभरे खाऊ घालतोय, तुम्ही पण आता भाजलेले हरभरे खा, सकाळपर्यंत खाऊ आपण. दोन्ही अजून चकले. ते म्हणा ते पटकन उठून उभे राहिले. ते ना काका भरपूर झाला, भरपेट आम्ही हरभरे खाल्ला, आम्ही जातो. ते दोन्ही माणसं उभे राहिले. त्यांचं हे पोरांनो जायचे नाही, एक ते इथं बसा, मुकाट्याने सकाळपर्यंत भरपूर हरभरे खा, नाहीतर मग सुटकाने. बापरे नाहीतर मग काय सुटकाने मग काय करणार तुम्ही. ते दोन्ही म्हणाले बघा तुम्ही जर आमच्या हरभरे नाही खाऊ लागले ना तर आम्ही तुम्हालाच भाजून खाऊन टाकू. बापरे. आणि म्हणा हो काका अशी का मजा करतो तुम्ही का राक्षस का आम्हाला भाजून खाणार. तर ते दोन्ही हसले. ते हो आम्ही राक्षसच आहेत. बापरे काय. आणि बघ यांनी एकदम दगडूचं लक्ष गेलं. दोन्ही उभी होते, शेकोटीचा प्रकाश पडलेला होता, पण त्या प्रकाशात बघतात दोघांचे पाय उलटे होते. त्याने एकदम अनिलच्या हात धरला. अरे भूती बघा त्यांचे पाय उलटे. अनिलने बघितलं आणि एकदम दोघांना धरधरून घाम सुटला, मागे सरकले. ते दोघं माणसं उभे राहिलेले होते, त्यांचे दोन्ही पाय उलटे होते आणि जोरजोराने हसू लागले. ते म्हणाले बघा तुम्ही बरोबर ओळखला, आम्ही भूत आहे भूत, तुम्हाला आता आम्ही भाजूनच खातो. बापरे. दगडू आणि अनिल एकदम थरथर कापायला आले. आणि अनिल म्हणाला अरे पळ दगडू पळ. वा काय. ते वळले, पळायला लागले, पण हे पडताय यांचे पाय इतके जड झाले की जास्त पडता झाले, थोडंसं पुढे गेले, यांचे पाय एकदम जमिनीला खेळले. हे बोलून मागे बघतायत, त्यांचा आकार खूप मोठा झाला होता. बापरे चांगलाच 8-9 फूट उंच माणसं धिप्पाड शेकोटीच्या उजाडामध्ये. शेकोटी एकदम पेटलेली होती, त्याच्यावरती ते एक अजून हाताने कचरा टाकत होते. मोठा झाड झाला आणि ते बघता तू 8-9 फूट उंच दोघं माणसं जोरजोराने असतात. ते जोरजोराने असायला लागले. तर जे पोरांनो एक तर आमच्याबरोबर सकाळपर्यंत हरभरे खा, नाहीतर आम्हीच तुम्हाला भाजून खातो. बापरे. अनिल म्हणाला अरे दगडू पळ भूत जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान असं म्हणायला लागले. आणि पळा यांच्या पायाला जोर आला. हे पडत आले, मागे उडून पाहायची यांची हिंमत, आणि मागून फक्त हसण्याच्या आवाजाला पडत त्यांच्या मोटरसायकल परत आलं. मागे उडून पाहिलं तो दुरून सुद्धा ते धिप्पाड आकृतीचे माणसं उभी होते. आणि त्याच्या लक्षात आलं शेकोटी काही जास्त दूर नाही,
300-400 फूट अंतरावर ते शेकोटी. ते केवढं मोठे माणूस आहे. मग दौडून अरे बाबा लवकर गाडी सुरू करते जर आपल्यापर्यंत आले तर. आणि अरे पण ते मामा येत आहेत ना, मामांना फोन लाव. मामांना लावता मामांचा नंबर. अनिल पण लावतोय, दोन्ही प्रयत्न करतात पण फोन लागतच नाही. काय करायचं. मग अनिल म्हणाला हे बघ ते मामा गाडीतून उतरतील, फोन करतील, आपण तेव्हा पळत येऊ. त्याला इथून पहिल्यांदा सटकायचं. मग मोटरसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकल पटकन बसला. किक मार सुरूच होत नाही. म्हणजे बापरे काय करायचं. समोर बघता मोठा उजेड पडलेला शेकोटीजवळ ते दोघं माणसं आणि तिथून ते हसतायत आणि त्यांचा आवाज यांच्यापर्यंत आला. आजूबाजूला सुमसाम शांत वातावरण, संपूर्ण झाडे आणि शेती. आणि त्यांच्या आवाजाला पोरांनो घाबरू नका, सकाळपर्यंत तुम्हाला हरभरे खायचे, भाजलेले हरभरे खायचे ना, तुम्हाला आवडतात ना, तुम्हाला खावेच लागतील. ओ बापरे. मग अनिल म्हणाले बघ दगडू मोटरसायकल इथंच ठेवू, आपण पळ आता. पटकन खाली उतरला. मोटरसायकल स्टँडला लावली. दोघांनी एकमेकांच्या हात धरले आणि आडगावच्या दिशेने पळायला लागले. तेवढ्यामध्ये त्यांना आवाज आला, एसटीचा आवाज. बापरे एकदम दचकले. बघतात एसटी येत होती. मग अनिल म्हणाला हे बघ माझे मामा आता उतरतील, ते समोर भूत आहेत बघ शेकोटी केवढी झाड चालू आहे ते बघ केवढ्या मोठे आकृते. त्यांनी मामाला पकडलं तर नाही चला. मग ते दोन्ही वळले, परत आले. तोपर्यंत एस टी नेमकी स्टॉपजवळ आली, थांबली आणि मामा उतरले. मामा उतरला त्यांना अरे काय झालं. हे दोन्ही घामाघूम झालेले घाबरून तेव्हा मामा ते बघा समोर भूत. एस टीचा दरवाजा पटकन बंद झाला. लाईटाच्या उजेडात बघतायत समोर तर काहीच नाही. मामा नाव समोर काहीच नाही समोर बघा. लाईटाच्या उजेडात तर कुठं भूत आहे. तर अहो भूत काय एवढी मोठी शेकोटी तुम्हाला दिसत नाही का. दोघांनी उडून पाहिलं, दोघं बघताय आणि शेकोटी एकदम गायब झाली, माणसंही गायब. बापरे दोन्ही विचार करायला लागले आणि एस टी भुरकन निघून गेली. मग त्यांनी सांगितलं बाबा इथं शेकोटी होती. मामा तर कुठं शेकोटी होती. ते समोर बघा ते झाडाजवळ. मामा म्हणाले बघा रात्रीची वेळ आहे, तुम्ही एकटे आलेले तिथं घाबरलेत म्हणून तुम्हाला तसा भास झाला असेल. तर अहो भासने ना आम्ही हरभरे खाल्ले ना पोटभर, किती तंग पोट झालेलं आमचं. मग तर चला तर कुठे मी सुरू करतो गाडी, चला आपण तिथपर्यंत जाऊ. मग मामांनी काय केलं, बॅग अनिलच्या हातात दिली. अनिलने ती बॅग घेतली. मामांनी लगेच गाडी सुरू करायची. लगेच गाडी सुरू होऊन गेली. पटकन गाडीवर बसले. गाडीच्या हेडलाईटचं उजेड समोर टाकलं. कुठे आहे म्हणजे ते झाडाजवळ, तिथं शेकोटी होती पण गेली कुठे. मग त्यांनी बघा दोन्ही जण गाडीवर बसा, पाठीमागे. मामांची बॅग घेऊन अनिल आणि दगडू मग लगेच पटकन पाठीमागे बसला. मामा 50शीचे मनुष्य होतं, एकदम स्ट्रॉंग मनुष्य होतं, न घाबरणारे. ते बी शेतकरीच होते. ते म्हणायचे अरे काय घाबरता, कुठं काहीच नाही, तू मुलगीने घाबरून गेले तुम्ही पोरं, चला. मग त्यांनी मोटरसायकल सुरू केली. तिथपर्यंत आले. ह्या झाडाजवळ कुठे बघताय, मोटरसायकलच्या हेडाच्या प्रकाशात बघता इकडे तिकडे कुठं. हे दचकले. रस्त्याच्या बाजूला मोठी शेकोटी होती, तिथं काही नव्हतं. शेकोटीने हरभरीने ते माणसं पण नाही. पण ते मामा काही करा पण इथून गाडी वळवा, आता पटकन वळवा आपल्या गावाच्या दिशेने चला. नाही भूताटकी, नक्कीच भूताटकी. आम्ही ते भूत प्रत्यक्षात पाहिले, आम्ही हरभरे खाल्ले. मामाने तुम्ही हरभरे खाल्ले, अरे का सांगता, उतरा खाली. मग दोन्ही उतरायला तयार नव्हते. मामाने गाडी वळवली, उभी केली, मोबाईल सुरू केला आणि मोबाईलच्या फ्लॅशलाईट यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर टाकला आणि मामा एकदम दचकले. ओ बापरे, दोघांचे चेहरे काळे कुट्ट झालेले. दाखवा तुमच्या हात. त्यांनी दोघांनी हात वर केले, हातबीत राखाने. ते म्हणाले हो अनिल आणि दोघं हो मामा आम्ही खरं हरभरे खाल्ले, बघा खरंच आमच्या हात बघा किती काळे कुट झालेले, सर्व राखेने भरलेले, कोळसा आणि राख. बापरे. मामांनी पाहिलं संपूर्ण तोंड त्यांचं काळं झालेलं होतं, जसं की तोंडाला राख आणि कोळसा लागलेला. मामाने तसे परिस्थिती असं आला. ते म्हणायचे नाही रे बाबा, तुम्ही कुठंतरी दुसरीकडे शेकोटी गेले, हरभरे चोरून काढले शेतातून आणि खाल्ले आणि असं खोटं सांगतात का. चला जाऊ द्या. मामाने लगेच तो मोबाईलचा फ्लॅशलाईट बंद केला, खिशात मोबाईल टाकला आणि गाडी सुरू केली. मामा समजून गेले की यांनी दुसरीकडे शेकोटी पेटली, हरभरे चोरून आणले आणि ते भाजून खाल्लेत आणि आपल्याला खोटं सांगतात, किंवा खरंच यांना भूताने झपाटलं तर नसेल. नक्की ज्यांना भूताने झपाटलेलं आहे. मामा समजून गेले की यांना भूतांनी पकडले आणि यांना झपाटलेलं आहे. ते म्हणाले घाबरू नका, तुम्ही शांतपणे मागे बसा, काही चिंता करू नका, मी गाडी चालवतोय बस. मामांनी मग गाडी सुरू केली आणि सरळ आडगावच्या फाट्यावर वळवली. गावाच्या दिशेने वेगान गाडी काढली. मग मामांनी मग जोरात गाडी आडगावच्या दिशेने पळवली. एकदाचे आडगावला पोचले. रात्रीचे 11:30 होऊन गेले होते. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.